नमस्कार मंडळी. तर तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. तर इथं मी बनवलेली आहे मटणाची भाजी. त्याला अजिबात बाहेरचा मसाला टाकलेला नाही आहे मी आणि वाटण पण टाकलेलं नाही आहे. एकदम साधी सिंपल अशी बिना वाटणाची ही भाजी केलेली आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलला नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट पण करा. तर इथं मी मटण घेतलेलं आहे अर्धा किलो. आता हे जी मटण आहे तर 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे. मटण जे आहे ते छान धुवून घ्यायचं 2-3 पाण्याने. तर आता हे मटण छान असं धुवून घेतलंय मी, तुम्ही बघू शकता. तर आपलं हे मटण धुवून झालेलं आहे. तर आता मी मटण शिजायला टाकायच्या आधी त्याच्यामध्ये हे आलं, लसूण, कांदा आणि कोथिंबीर टाकणार आहे. तर कांदा जो आहे तो असा उभा चिरून घेणार आहे मी. तर असा बारीक असा उभा चिरून घ्यायचा कांदा. तर माझा हा कांदा चिरून झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि त्याच्या फोडी असा कांदा जो आहे तो असा कुस करून घ्यायचा. त्याचे लेयर जे आहेत छान असा सुटसुटीत कांदा होता आपला. आता ही जी कोथिंबीर आहे ती पण बारीक अशी चिरून घेते मी. ह्या भाजीमध्ये मी वाटण अजिबात टाकलेलं नाही आहे आणि बाहेरचे मसाले पण ह्याच्यामध्ये काहीच टाकलेले नाही आहे, घरचा मसाला वापरलेला आहे. तर माझी ही कोथिंबीर पण चिरून झालेली आहे. तर आलं, लसूण जे आहे ते पण मी खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेलं आहे. तर आता आपण मटण शिजायला टाकूया. तर इकडं मी तेल ओतलेलं आहे 1.5 पळी साधारणतः. आता ह्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकून घेते मी आधी. आता त्याच्यामध्ये हे लगेच कांदा पण टाकून घेते. कांद्याबरोबरच ही वाटी पण पातेल्यामध्ये पडली. तर आता हा कांदा जो आहे तो छान असा परतून घेते मी, थोडासा लालसर होईपर्यंत. तर आपला जो आहे कांदा छान असा परतून झाला की लगेच त्याच्यामध्ये हे जे मटण आहे ते टाकून घेऊया. तर मी हे मटण टाकून घेतलं आहे ह्याच्यामध्ये. एकदम साध्या पद्धतीने ही भाजी केलेली आहे मी. त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. तर ह्याच्यामध्ये मी आता हळद टाकून घेते. सोबतच मीठ पण टाकून घेते ह्याच्यामध्ये. छान असं हे हळद आणि मीठ मिक्स करून घेते मटणाला. आता ह्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर होती ना ती पण टाकून घेते आणि हे छान असं मिक्स करून घेते. हे पूर्ण मटण जे आहे तर हळद मिठामध्ये छान असं हे परतून घ्यायचं आहे. आता हे छान परतून झालं की ह्याच्यावर आपण ताट झाकून ठेवूया. ह्याच्यामध्ये लगेचच पाणी वतायचं नाही आहे गार. तर ताट झाकून ठेवूया. त्याच्यामुळे त्याच्या ताटावरती आपण पाणी टाकूया, म्हणजे मटण वाफूस तर हे पाणी पण गरम होणार. तर 1 तांब्याभर पाणी टाकून घेतलंय मी ताटामध्ये. तर पाणी पण एकदम छान असं गरम झालं आहे, तुम्ही बघू शकता. मटण पण छान असं, मटणाला पण छान अशी उकळी आलेली आहे थोडीशी. तर आता हे जे पाणी आहे गरम केलेलं ताटामध्ये ते आता मटणामध्ये टाकून घेते मी. आणि हे जे मटण आहे छान असं मिक्स करून घेते, फिरवून घेते छान असं. आता मटण जे आहे तर पातेल्यामध्ये शिजवत असते मी. तुम्ही कुकरला पण शिजवून घेऊ शकता, पण पातेल्यामध्ये शिजवलेलं मटण छान लागतं चवीला, त्याच्यामुळे मी पातेल्यामध्ये शिजवते. आता हे अर्धवट ताट झाकलेलं आहे मी पातेल्यावर. अर्धवट ताट झाकून हे पूर्ण मटण जे आहे तर मी शिजवून घेणार आहे. ताट पूर्ण नाही झाकायचं मटणावर. तर आपलं हे मटण छान असं शिजलेलं आहे. साधारण मला 45 मिनटं लागलेले आहेत मटण शिजण्यासाठी. आधी 10 मिनटं मी गॅस फुल ठेवलेला होता
परत मिडियममध्ये ठेवून घेतलेला आहे. तर आता हे इथं मी मिक्सरचं भांड्यामध्ये आलं लसूण आणि कोथिंबीर घेतलेली आहे. फक्त ह्याच्यामध्ये खोबरं बिगरं काहीच टाकलेलं नाही आहे मी. तर आता हे जे मिक्सरला बारीक करून घेते मी ही पेस्ट. तर तुम्ही बघू शकता ही आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट बारीक करून घेतली मी. तर आता हे जे मटण आहे तर ताटामध्येच काढून घेते मी, भांडे खराब करीत नाही जास्त. तर ह्याच ताटामध्ये मी हे मटण काढून घेतलंय पूर्ण. तर आता आपण भाजीला फोडणी देऊया मटणाच्या. तर ह्याच्यामध्ये मी साधारण 3 पळ्या तेल टाकलेलं आहे. तर आता ह्याच्यामध्ये आलं लसणाची आणि कोथिंबीरची जी पेस्ट केली होती ती टाकून घेते. आता हे आलं लसणाची आणि कोथिंबीरची जी पेस्ट आहे तर छान असं परतून घेते मी. तर आता हे छान असं परतून झालं की ह्याच्यामध्ये आपण घरचा मसाला जो आहे तेच टाकणार आहे. बाहेरचा एकही मसाला वापरलेला नाही आहे मी इथं. तर आता हा जो आहे घरचा मसाला आहे तर साधारण मी 2 चमचे टाकलेले आहेत गच्च भरून. छान असं हे परतून घेते मी. हे तिखट जे आहे तर तिखट जे आहे त्यालामध्ये छान परतून झालं की त्याच्यामध्ये आपण आता हे मटणाचं जे पाणी आहे ते टाकून घेऊया आधी. पूर्णच मटण ह्याच्यामध्ये नाही टाकणार मी आधी. तर आता हे मटणाचं पाणी टाकून घेते मी ह्याच्यामध्ये. तर आता हे पूर्ण मटणाचं पाणी टाकून घेतलंय मी ह्याच्यामध्ये आणि ह्याला एक उकळी आणून घेते. तर आता उकळी आलेली आहे तुम्ही बघू शकता. तर ह्याच्यामध्ये आपण मटण टाकून घेऊया आता हे. तर आता मी हे पूर्ण मटण टाकून घेतलंय ह्याच्यामध्ये. अशी साधी सिंपल जरी भाजी तुम्ही केली मटणाची तर खूप छान लागते चवीला. वाटण करायची अजिबात गरज नाही आहे. तर हे बघा छान अशी एकदम पातळ पण नाही झालेली आहे भाजी, एकदम सरबरीत अशी झालेली आहे. कारण आपण मटण शिजवताना कांदा जो टाकलेला होता ना त्याच्यामुळे ही भाजी एकदम पातळ होत नाही आहे. तर आपली ही भाजी छान अशी शिजलेली आहे तुम्ही बघू शकता. उकळी येऊस्तोवर 2-3 मिनटं मी ठेवलेली आहे गॅसवर. नंतर परत मंद गॅस करून ही भाजी शिजवून घेतलेली आहे मी. तर भाजी पूर्ण शिजलेली आहे आपली. आता ह्याच्यावर मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेते. तर खूप छान ही भाजी झालेली आहे तुम्ही बघू शकता. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट पण करा. तर ही बघा छान अशी ही भाजी तयार झालेली आहे आपली. अजिबात पातळ झालेली नाही आहे ही भाजी. एकदम साधी आणि सिंपल भाजी केलेली आहे मी. तर माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.